मित्रांनो, अगोदर हा व्हिडिओ बघा आणि आता हा बघा. हाय का नाही चेंजेस? तर मित्रांनो, तुम्हाला पण असा व्हिडिओ कलर एडिटिंग आणि पूर्ण HD आणि 4K क्वालिटीमध्ये आणि बॅकग्राऊंड पूर्ण ब्लर करायचा असेल आणि पूर्ण 4K क्वालिटीमध्ये व्हिडिओ तुम्हाला एडिट करायचा असेल तर मित्रांनो तुम्ही बरोबरच्या व्हिडिओमध्ये आले. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ करेक्ट क्लिक केलाय. मित्रांनो, तो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर एक लाईक करून सबस्क्राईब करून जा. हॅलो मित्रांनो, स्वागत तुमचं टेक्निकल नागशन चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की कलर एडिटिंग आणि व्हिडिओची क्वालिटी एकदम 4K मध्ये कशी करायची. तर मित्रांनो, जास्त वेळ न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, प्लीज एक लाईक करून आणि सबस्क्राईब करून जावा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्या सर्वात पहिले काय करायचं आहे, आपल्या व्हिडिओचं जे बॅकग्राऊंड आहे ते आपल्याला ब्लर करून घ्यायचं आहे. तर ब्लर करण्यासाठी आपल्याला एक ॲपची जरूरत पडत, म्हणजे आपल्याला जे ॲप पाहिजे. तर आपण सर्वात पहिले काय करू मित्रांनो, प्ले स्टोर ओपन करून घेऊ. ओपन केल्यानंतर मित्रांनो इथे प्ले स्टोरवरती येऊया आणि इथं सर्च ऑप्शनवर क्लिक करून घेऊ. केल्यानंतर इथं टाकूया इन शॉर्ट. तर बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने इन्स्टॉल नाव टाकल्यानंतर बघू शकता तुमच्यावर असा एक इंटरफेस येईल. इंटरफेस आल्यानंतर बघा हा 2 नंबरचा ॲप आहे, त्याला ओपन करून घ्यायचं आणि इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. मित्रांनो, इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो काय करतं, त्याला ओपन करून घ्यायचं आहे. बघा मी तो ओपन करून घेतोय. ओपन केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल ॲपचा. याला थोडं ॲड येईल, त्याला इग्नोर करायचा आहे. मित्रांनो, फ्रीचा ॲप आहे त्याच्यामुळे थोडं ॲड तर आपल्याला ज्यालाच लागेल. तर याला कॅन्सल करून घ्यायचं आहे थोडंसं. बघू शकता अशा पद्धतीने तुमचं इंटरफेस येईल. इथं काय करायचं आहे मित्रांनो, व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, तुम्हाला जो व्हिडिओ एडिट करायचा आहे तो व्हिडिओ इथून घेऊन घ्यायचा आहे. तर मित्रांनो इथे बघा मी हा व्हिडिओ सिलेक्ट करणार आहे. त्याला क्लिक करून इथे बघा खाली निळ्या अक्षरामध्ये डन ऑप्शन येईल, त्याला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जेवढा व्हिडिओ एडिट करायचा आहे तेवढा व्हिडिओ इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो मी हा जो व्हिडिओ ना थोडा छोटाच घेतो, कारण आपलं फास्ट आपल्याला कळायला पाहिजे. तर मित्रांनो बघा मी हा व्हिडिओ एवढा घेतला आहे. तर बघू शकता मित्रांनो, माझ्या जे व्हिडिओतलं बॅकग्राऊंड जे आहे पाठीमागाचं ते एकदम बेकार आणि थडकाला दिसू लागलं. बघू शकता. तर आता मित्रांनो काय करायचं आपल्याला, हे बॅकग्राऊंड आपल्याला जे आहे ना ते आपल्याला ब्लर करायचं आहे. ब्लर करण्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे, इथं बघा तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन दिसतंय बघा, स्टार इफेक्ट, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर मित्रांनो बघू शकता इथं AI इफेक्ट जे आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो केल्यानंतर बघू शकता थोडंसं इथं स्क्रॉल करायचं आहे. मित्रांनो इथं खरी जादू आहे बरं का मित्रांनो, इथं लक्ष ठेवा. इथे थोडंसं कॉल केल्यानंतर बघा इथं ब्लरचं ऑप्शन आहे. ब्लरचं ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर बघा तुमच्यावर असा इंटरफेस येईल, खाली भरपूर असे ब्लरचे ऑप्शन दिसेल. मित्रांनो इथं काय करायचं आहे, मित्रांनो काय करायचं माहिती आहे का, एक नंबर जो ऑप्शन दिसेल तुम्हाला तो जेव्हा क्लिक करून घ्यायचंय. क्वालिटीमध्ये बॅकग्राऊंड पूर्ण ब्लर करायचं असेल पूर्ण. तर मित्रांनो बघा आपलं बऱ्यापैकी बॅकग्राऊंड ब्लर झालंय. मित्रांनो इथे बघू शकता अशा पद्धतीने ब्लर झाले. तर मित्रांनो आता काय करायचं याला, हे बघा तुम्ही इथं. तर मित्रांनो आता काय करायचं बघा, इथं अर्जेसचं ऑप्शन दिलंय बघा. इथं आपण आपल्या व्हिडिओला जसं ब्लरिंग करायचंय, समजा किती ब्लर करायचंय किती नाही, किती आपण ब्लरिंग पाहिजे आपल्या व्हिडिओला, तर ह्या अशा पद्धतीने आपण ऍडजस्ट करून घेऊ शकतो. बघू शकता. तर मला असं मी एवढं करणार, एवढं ब्लरिंग करणार. बघू शकता अशा पद्धतीने मी एवढं. आता बघा कसा व्हिडिओ दिसतोय मस्त. त्याला डन करून घ्यायचंय आणि आता समोर. तर मित्रांनो आता करायचं काय मित्रांनो, बघा आता इथे थोडंसं ब्लर झालंय, पूर्ण व्हिडिओ ब्लर नाही झालाय. मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आता, हे बघा निळा ऑप्शन, इथे निळे जी पट्टी दिसते बघा इथे, त्याच्यावर टच करायचं आहे. केल्यानंतर बघा हे समोरचे बांध आहे बघा, हा धरायचा आहे आणि इथं लास्ट पर्यंत कोपऱ्यामध्ये घेऊन जायचं आहे बघा, की जेणेकरून आपल्या व्हिडिओला जे आपण ब्लरिंग केली मित्रांनो असं पूर्ण केल्यानंतर बघू शकता आपला पूर्ण व्हिडिओला ब्लर आता झाले. अशा चांगल्या प्रकारे आपला व्हिडिओ पूर्ण ब्लर झालाय. मित्रांनो झाल्यानंतर आता काय करायचं, याला क्लिक करून घ्यायचं आहे. केल्यानंतर बघा अशा पद्धतीने आपला पूर्ण व्हिडिओ जो आहे ना इथं पूर्ण ब्लरिंग झाला. मित्रांनो पूर्ण ब्लर झाला. मित्रांनो एकदम टाकाटक आणि फर्स्ट क्लास पैकी इथं हा व्हिडिओ आपला पूर्ण ब्लर झालाय. तर मित्रांनो आता काय करायचं आहे, याला एक्सपोर्ट करू. तर मित्रांनो आता हा व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. केल्यानंतर मित्रांनो बघा आता आपण एक्सपोर्ट करून घ्या. तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज यार चॅनलला आपलं सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो बघा तुम्हाला एक सांगायचं राहिलं बघा, इथे जे वॉटरमार्क दिसते बघा इन्सॉर्टचं, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो तुम्ही म्हणसान आता याला पैसे लागेल, तर मित्रांनो नाही, हे बिलकुल फ्री आहे. मित्रांनो तर आपल्याला करायचं काय, या वॉटरमार्कवर क्लिक करायचं आहे. केल्यानंतर बघा इथं फ्री रिमूव्हचं ऑप्शन दिसतं, याच्यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो काही मिनिटात काही सेकंदात तुमचा वॉटरमार्क हा हटून जाईल. मित्रांनो तर थोडा वेळ घेईन मित्रांनो, लेकिन लोड घेईन मित्रांनो, पण तुमचा वॉटरमार्क जो आहे ना तो लगेच हटून जाईल. बघा मित्रांनो बघितली जादू, पूर्ण वॉटरमार्क गेला मित्रांनो त्याचा. आता काय मित्रांनो आपल्याला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर चला, तर मित्रांनो आता काय करायचं आहे, व्हिडिओ आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. करायसाठी काय करायचं मित्रांनो, वरती बघा एक्सपोर्टचं ऑप्शन दिलंय, त्याच्यावर टच करून घ्यायचं. सिंपल टच केल्यानंतर बघा तुमच्यावर असा इंटरफेस येईल. आल्यानंतर बघा एक्सपोर्टचं ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. काही मिनिटांमध्ये आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल, एक्सपोर्ट होऊन जाईल. तर चला आपण डायरेक्ट व्हिडिओ आपण तुम्हाला प्ले करून दाखवतो मी आपल्या गॅलरीमध्ये. तर थोडं उद्या थोडं लोड घेईन, त्यात ॲड वगैरे येते मित्रांनो. हे बघा अशा पद्धतीने आता याला एक्सपोर्ट करून घ्यायचं. आता काही मिनिटातच आपला, तर व्हिडिओ जास्त लंब बनत तर मी तुम्हाला डायरेक्टच दाखवतो.
तर मित्रांनो आपला व्हिडिओ एक्सपोर्ट झाले, चला तुम्हाला गॅलरीमध्ये दाखवतो. तर मित्रांनो व्हिडिओ एक्सपोर्ट केल्यानंतर मित्रांनो आता आपण आपल्या गॅलरीमध्ये थोडे ऍड आली होती म्हणून तुम्हाला मी दाखवू शकलो नाही. तर मित्रांनो एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं. केल्यानंतर बघा तिथे हाय क्वालिटी आहे, तिथे हाय क्वालिटीवरती क्लिक करून व्हिडिओ तुमचा एक्सपोर्ट करून घ्यायचा. केल्यानंतर मित्रांनो बघा डायरेक्ट तुमच्या गॅलरीमध्ये व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ दाखवतो प्ले करून थोडासा. तर बघा मित्रांनो व्हिडिओ कसा आपला एकदम ब्लर झाला, एकदम मस्त दिसतोय ब्लर. आता आपण यात करूया कलर एडिटिंग. तर मित्रांनो कलर एडिटिंग करण्यासाठी काय करायचं, आपल्याला प्ले स्टोरवरती यायचं. परत प्ले स्टोरवरती आल्यानंतर व्हीएन ऍप टाकायचं. इथे व्हीएन नाव टाकायचं. बघा व्हीएन ऍप टाकून सर्च करून घ्यायचे. सर्च केल्यानंतर बघा तुम्हाला असा इंटरफेस येईल. त्या व्हीएन ऍपला डाउनलोड करून आणि इन्स्टॉल करून आणि ओपन करून घ्यायचं आहे. तर मला आपल्याला मी अपडेट करत नाही सध्या, तर आपण डायरेक्ट ऍप ओपन करून घेऊया. चला माझं ऑलरेडी मी डाउनलोड केलं मित्रांनो, तर मी डायरेक्ट ऍप ओपन करून घेतो. ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता असं इंटरफेस व्हीएनचा येणार तुमच्या समोर. आल्यानंतर मित्रांनो आता अशा पद्धतीने इंटरफेस येणार. आता काय करायचं मित्रांनो, आपला जो व्हिडिओ एडिट करायचा आहे, कलर एडिटिंग करायचं आहे, आपण जो ब्लर केला होता तर आपण इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. चला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करूया आणि व्हिडिओ आपला घेऊन घेऊया. बघा असा न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन येईल. इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर बघा सेव्हचा ऑप्शन आहे, तिथं सेव्ह करून घ्यायचं आहे. आणि जो तुम्हाला व्हिडिओ एडिट करायचा आहे त्याच्यावरती जायचं. बघा आपण जो व्हिडिओ आपण घेतला होता, बघा हा व्हिडिओ आपण जो आहे तो एडिट करणार आहोत आता, जो आता ब्लर केला होता आपण व्हिडिओ. तर मित्रांनो बघू शकता तो व्हिडिओ इथे आलाय बघा अशा पद्धतीने. आता काय करायचं मित्रांनो, इथं लास्टला यायचं. लास्टला आल्यानंतर मित्रांनो जे ऍपचं वॉटरमार्क आहे त्याला डिलीट करून घ्यायचं. बघा इथं तुम्ही कोपऱ्यात आलं, लास्टला आल्यानंतर इथं बघा वॉटरमार्क दिसेल तुम्हाला, त्याला डिलीट करून घ्यायचे. तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने आपला जो वॉटरमार्क आहे तो डिलीट होऊन जाईल. डिलीट झाल्यानंतर मित्रांनो काय करायचं, समोर यायचं. समोर घ्यायचं, स्क्रॉल करायचं समोर. हे बघा खाली तुम्हाला फिल्टरचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. केल्यानंतर मित्रांनो काय करायचं, इथं ऑब्जेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर मित्रांनो इथं काय बघा एक्सप्रेशन मध्ये जायचं. केल्यानंतर मित्रांनो काय करायचं, इथं याला -8 करून घ्यायचंय. पहिलेच जे ऑप्शन अगोदर त्याला -8 करायचं आहे किंवा -7 करायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने करून घ्यायचंय मित्रांनो. आता समोर यायचंय, थोडं ब्राईटनेस वरती जायचंय. ब्राईटनेसवरती काय थोडंसं ब्राईटनेस वाढवून घ्यायचं आहे. तर याला थोडं आपण तुमच्या व्हिडिओच्या जसा तुमचा व्हिडिओ आहे तसं तुम्ही करू शकता मित्रांनो. तुम्ही याला 8+8 ठेवतो, चालेल, काही अडचण नाही. तर थोडं समोर यायचंय. बघा समोरचं ऑप्शन क्लिक करायचंय, त्याला काय करायचंय थोडंसं वाढून घ्यायचंय. त्याला थोडंसं 8 वरती ठेवू आपण, ठीक आहे, कारण नाही तर आपला चेहरा जो आहे लाल होईल. तर आता समोर यायचंय. थोडंसं समोर आल्यानंतर बघा टेम्परेचरवरती क्लिक करायचं मित्रांनो. टेम्परेचरवरती क्लिक केल्यानंतर याला पण थोडं आपण टेम्परेचरला थोडं मायनस करून घेऊया, कारण आता टेम्परेचर जास्त आहे, वेळाचा दिवस चालू जरा. तर आपण याला -27 पर्यंत करून घेऊया. आपले जसं व्हिडिओच्या नुसार आपण करूया. तुमच्या जसा व्हिडिओ तुमचा असेल तसं तुम्ही करू शकता मित्रांनो, काही अडचण नाही. आपण याला थोडं 22 ठेवू, ठीक आहे, चालेल, काही अडचण नाही. आता 22 वरती ठेवूया. आणि आता समोर यायचं. थोडंसं समोर आल्यानंतर बघा इथं हे जे आहे HSL याच्यावरती क्लिक करून घ्यायचंय. केल्यानंतर मित्रांनो हे बघा समोर आता इथं काय 3 नंबरचे ऑप्शन आहे, हे बघा येलो कलरचं, त्याला क्लिक करून घ्यायचंय. केल्यानंतर याला काय करायचंय, पूर्ण वाढून टाकायचंय. बघा तुमच्या बॅकग्राऊंडला थोडा इफेक्ट झालाय बघा. आता जी मधली रेष आहे त्याला पण पूर्ण 100% करून घ्यायची. बघा झालं का नाही मित्रांनो पाठीमागचं बॅकग्राऊंड चेंज. आता काय करायचं, याला थोडंसं जे आहे ना खालची रेष त्याला थोडं हे करून घ्यायचंय, पाठीमागे करून घ्यायची थोडीशी. आपण याला 10% करून घेऊया. अशा पद्धतीने करून घ्यायचं मित्रांनो. आता काय ग्रीन जे आहे ना, ग्रीन त्याच्यावर क्लिक करायचं मित्रांनो समोरच. केल्यानंतर ही जी मधली रेष आहे ना याला 100% करून घ्यायचे. आणि वरची जी आहे ना त्याला थोडीशी वाढायची. बघा बॅकग्राऊंड चेंज होतंय मित्रांनो पाठीमागाचं, बघा दिसत आहे तुम्हाला. अशा पद्धतीने करून घ्यायचं मित्रांनो. आणि जी खालची रेष आहे तिला थोडं -37 आपण करून घेऊया. आता काय करायचं, स्काय ब्लू मध्ये दिसते बघा समोर, त्याच्यावरती क्लिक करायचंय. केल्यानंतर बघा इथं पण थोडंसं आपण चेंजेस करूया. इथं पण याला 100 ठेवू आणि याला पण थोडंसं वाढून घेऊया आणि याला पण मायनस करू. बघू अशा पद्धतीने करून घ्यायचं मित्रांनो. आता काय करायचं, समोरचं जे ब्ल्यू कलरचं आहे बघा त्याला क्लिक करायचं. आता इथे काय होणार मित्रांनो, आपल्या शर्टचा जो कलर आहे तो चेंज होणार आहे. त्याला काय करायचं, याला 100% करून घ्यायचंय आणि याला थोडं वाढवायचंय. बघा शर्टचा कलर चेंज होतोय मित्रांनो, बघू शकता. अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि याला थोडं मायनस मध्ये करून घ्यायचंय. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता मित्रांनो. आणि आता बघा आता इथे थोडंसं हे बघा, याला नाही केलं तरी चला मित्रांनो, याची काही अडचण नाही. पण बघा तुम्हाला जसे चेंजेस वाटते तुम्ही करू शकता मित्रांनो समोर, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण थोडी चेंजेस करून घेतली, ठीक आहे. तर अशा पद्धतीने कलर एडिटिंग आपली झाली मित्रांनो. अशा पद्धतीने आता काय करायचं, आता समोर यायचं मित्रांनो. थोडं समोर आल्यानंतर बघा, समोर आल्यानंतर बघू शकता तुम्ही. आता इथे समोर यायचं, थोडं स्क्रॉल करायचंय. बघा स्क्रॉल केल्यानंतर हे बघा हे जे ऑप्शन आहे विग्नेटवरती क्लिक करायचंय. केल्यानंतर मित्रांनो काय करायचं, आता इथं क्लिक करून घ्यायचं. याला केल्यानंतर बघा हे थोडंसं आपल्याला काय करायचंय, बघा दिसतंय थोडे चेंजेस होते बघा व्हिडिओमध्ये. हे जास्त नाही, थोडं नॉर्मली हे करायचं मित्रांनो. बघा आपण आपल्याला 30 वरती ठेवूया.
31 वरती बघा अशा पद्धतीने आपला व्हिडिओ एकदम कलरफुल झाला. आपल्याला काय करायचं मित्रांनो, डन करायचं आहे, याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा अशा पद्धतीने आपला व्हिडिओ आता एकदम मजेदार दिसतोय. बघा दिसतोय का नाही, HD मध्ये थोडासा एकदम क्लिअर मध्ये दिसतोय बघा, एकदम एकदम HD क्वालिटी मध्ये आपला इथं व्हिडिओ एडिट झालाय मित्रांनो. आता याला काय करायचं, एक्सपोर्ट करून घेऊया आपण. तर एक्सपोर्ट करण्यासाठी काय निळ्या बांधीवरतीला क्लिक करून घेऊ. क्लिक केल्यानंतर बघू शकता याला एक्सपोर्ट सिंपल हे एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो. आता एक्सपोर्ट केल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये डायरेक्ट हा व्हिडिओ सेव्ह होणार. तर चला आपण आपल्या गॅलरीमध्ये हा व्हिडिओ सेव्ह कसं झालाय बघूया. तसं आपण गॅलरीमध्ये जाऊया डायरेक्ट. तर मित्रांनो आपला व्हिडिओ एक्सपोर्ट झालाय. चला आपल्या गॅलरीमध्ये जाऊन आपण बघूया आपला व्हिडिओ कसा एक्सपोर्ट झालाय. तर चला आपण गॅलरी ओपन करूया. तर चला मित्रांनो आता बघा आपण इथं दोन्ही पण व्हिडिओ आपले घेतलेले मित्रांनो. तर चला मित्रांनो जे व्हिडिओ आपण एडिट नव्हता केला अगोदर, हे बघू शकता आपण फक्त हा व्हिडिओ ब्लर करून ठेवला होता. हे बघा हा व्हिडिओ अगोदरचा व्हिडिओ आणि आपण जो 4K क्वालिटीमध्ये आता व्हिडिओ एडिट केलाय, कलर एडिटिंग केली, आता तो व्हिडिओ बघूया मित्रांनो. तर चला मित्रांनो बघू शकता मित्रांनो किती डिफरन्स आणि किती चेंजिंग आहे मित्रांनो. कसं वाटतं तुम्हाला हे व्हिडिओ, एकदम HD क्वालिटीमध्ये वाटतं का नाही, 4K क्वालिटीमध्ये एकदम कडकमध्ये. तर मित्रांनो असेच तुम्हाला व्हिडिओ आणि अशीच तुम्हाला युट्यूबची नवीन नवीन माहिती पाहिजे असेल आणि व्हिडिओ एडिट करायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय भारत.